स्वातंत्र्यवीर सावरकरांची शौर्यगाथा सांगणारं अंदमान, अहिल्याबाईंची कर्मभूमी असलेलं माहेश्वर, एकनाथजी रानडे यांच्या एक जन्म एक ध्येय या वचनातून साकारलेलं कन्याकुमारीचं विवेकानंद रॉक मेमोरियल, श्री रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली शिवथरगळ, योगी अरविंदांचा आध्यात्मिक संदेश जगभर पोचवणारं पुदुच्चेरी, दत्तात्रेयांचं अक्षय निवासस्थान गिरनार पर्वत, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात प्राचीन नगरी काशीमधील गंगा तीरावरील काशी विश्वनाथ, सततच्या मुघल आक्रमणात विध्वंस होऊन सुद्धा विजिगीषू वृत्तीतून पुनर्निर्मित झालेलं भव्य सोमनाथ मंदिर, नर्मदेच्या तटावरील ओंकारेश्वर, राजा विक्रमादित्यच्या उज्जैनीतील क्षिप्रेकाठचं महाकालेश्वर, हिंद महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेल्या शंकाकृती बेटावरील रामेश्वरम, हिमालयाच्या कुशीतील मंदाकिनी नदीवरील केदारनाथ, चालुक्यकालीन सौंदर्याने नटलेलं बदामी व ऐहोळे, भव्य मंदिरांचं कांचीपुरम, 8व्या शतकातील पल्लव साम्राज्याचं महाबलीपुरम, राणी रूपमतीच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं मांडू, प्रसिद्ध इंग्लिश संगीत चमू बीटल्सना सुद्धा भुरळ घालणारं ऋषिकेश, ग्रामीण जीवनाचा प्रसन्न अनुभव देणारी तेलंगणामधील छोटी गावं. हे पुस्तक म्हणजे निव्वळ प्रवास वर्णन नाहीये, तर स्वच्छंद भटकंतीतून डोळस नजरेने अतुल्य भारताची विविधता, सौंदर्य, इतिहास व परंपरा यांचा परिचय करून देणारा अनुभव संपन्न लेखाजोखा आहे. जमलेले सगळ्या मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि रसिक प्रेक्षक या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण आज आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सुरुवात कार्यक्रमाची श्रीयुत शिवाजी सहस्रबुद्धे, श्रीयुत दिलीप जिल्हेरे आणि श्री डॉक्टर अरविंद नातू यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमा पूजनाने आपण करूया. मी तिघही मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आज आपण ज्या कार्यक्रमाला इथे जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाची अगदी थोडक्यात आशिष काशीकर म्हणजे आपला आशिष, त्याचं हे पहिलं पुस्तक परिचय अतुल्य भारताचा. आपण सगळेच जण खरं तर कुठे कुठे फिरत असतो, अनेक पर्यटन स्थळांना व्हिजिट करत असतो, भेटत असतो, सगळं करत असतो, पण तिथे नक्की काय असतं, कसं असतं हे कदाचित आपल्या सगळ्यांना योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येत नसेल. हे काम आशिषने ह्या पुस्तकाद्वारा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, चपखल पद्धतीने केलेलं आहे. गेल्या दशकात आशिषनं भारताच्या कानाकोपऱ्यात केलेल्या भटकंतीवरचं हे पुस्तक आहे. हे नुसतंच प्रवास वर्णन नाहीये, हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या परिसरातून भटकंती, स्वच्छंदपणे भटकंती केलेल्या डोळस नजरेनं अतुल्य भारताची सौंदर्य, इतिहास आणि परंपरा ह्या सगळ्याची एकत्र जोड असलेला हा लेखाजोखा आहे. अशा या प्रकाशन समारंभाला आपल्याला अनेक मान्यवर दिग्गज लाभलेले आहेत. हे आपलं खूप भाग्य आहे. सगळ्यांचं परत एकदा टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आपल्याला या 3 मान्यवरांची ओळख आता रुपाली करून देतील. आता आपण प्रथम आजचे प्रमुख पाहुणे छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांची ओळख करून घेऊया. वडील राजजी ढेरे व भगिनी अरुणाताई ढेरे यांच्या रूपाने समर्थ लेखणीचा वारसा लाभलेल्या मिलिंददादांनी मात्र स्वतःची वेगळी वाट चोखाळत लेखणीऐवजी कॅमेराची लेस हातात घेतली. व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून 3 दशकांचा अनुभव असलेल्या मिलिंददादांनी कॉर्पोरेट, इंडस्ट्री, कला, मॉडेलिंग व जाहिरात क्षेत्रात आपले स्वतःचे खास स्थान निर्माण केलेले आहे.
संयुक्त व एकल अशी त्यांची 15हून अधिक छायाचित्र प्रदर्शने कला रसिकांना मंत्रमुग्ध करून गेलेली आहे. अशा या कलाकारांना माणूस आणि माणसातल्या कलाकाराचं स्वागत करण्याची मी आग्रह करते. आता आपले सन्मानित पाहुणे डॉक्टर अरविंद नाथ यांची थोडक्यात ओळख करते. डॉक्टर अरविंद नाथ हे 40 वर्ष एनसीएल व आयसरमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मेडिसिनल केमिस्ट्री DNA डायग्नोसिस मध्ये संशोधन केलेले आहे. त्यासाठी त्यांनी भारत व जर्मनी येथे शिक्षण घेतलेले आहे. जर्मन सरकारच्या परदेशी नागरिकांसाठीच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराचा म्हणजे क्रॉस ऑर्डर ऑफ मेरिट ते मानकरी आहेत. ते आयसरच्या संकल्पनेपासून नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते जर्मन रिसर्च अँबॅसेडर म्हणून कार्यरत आहेत. 3 वेळा केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यात त्यांच्या संघाने अत्युच्च यश प्राप्त केलेले आहे. डॉक्टर नाथूंचे जर्मन भाषेवरती एवढे प्रभुत्व आहे की त्यांनी जवळपास 750 पेटंटचे भाषांतर केलेले आहे. आज भविष्यवाद रिसर्च पेपर त्यांच्या नावावरती आहे. 700च्या वर देशात आणि परदेशात त्यांची भाषणे झालेली आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल फार्मा इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर कन्सल्टंट म्हणून 40 वर्ष कार्यरत आहेत. त्यांची टीव्ही, रेडिओ, पुस्तके, वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून अनेक मुलाखती भाषणे झालेली आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमध्ये विविध पदांवरती काम केले आहे. या त्यांच्या दैदिप्यमान यशामुळे आतापर्यंत त्यांना 11व्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिले. तसेच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना नॉर्थ ईस्टच्या मुलांना विज्ञान प्रवाहात आणणे हे त्यांचे आता सध्याचे मिशन आहे. आता मी विवेक भिले यांस विनंती करते की त्यांनी डॉक्टर नाथूंचे स्वागत करावे. आता आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे समाजकारण व राजकारणातील एक सुसंस्कृत अभ्यासी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहे. विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आल्यामुळे कार्यकर्ता भाव त्यांच्यामध्ये ठणठणीत दिसला आहे. रामभाऊ मार्गी प्रबोधिनीचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष अशी त्यांची दैदिप्यमान कारकीर्द आहे. आता मी प्रशांतला आणि स्वीकारला विनंती करते की त्यांनी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांचे स्वागत करावे. आपण पुस्तक आहे, पुस्तक लिहिलंय, आशिषने लिहिलंय, लोकांना थोडं थोडं माहिती आहे काय आहे त्याच्यात काय नाही. पण आता मुद्दा आशिषलाच बोलू दे पुस्तकाविषयी, त्याला काय वाटतंय आणि त्याला काय म्हणायचंय ते. नमस्कार. उपस्थित वेळ कमी बोलू 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी असाच एक विचार केला होता पुस्तक छपाईचा आणि प्रकाशनाचा. कमी शक्य करते वाईट वर्ष माझ्या पुस्तकामध्येच होते. स्वप्न पाहिलं होतं की प्रकाशन चालू आहे, विजय करायचं असते प्रकाशन आहे. तेव्हा मी ऐकायलाच आणि तेव्हा काही प्रकाशन झालं नाही. 3 आठवड्यात पुन्हा जेव्हा प्रकाशनाची वेळ आली तेव्हा मी विनयकांना वेळ केली की अखेरीस पुस्तक मूर्त स्वरूपात येत आहे. तुम्ही जर का प्रकाशन विचारत झालं तर आणून वेगळं होईल. खरं सांगायचं म्हणजे त्याला आपण मोठा बोलतो अशा एक विचार असा त्यांचा फोन होता की मी तुम्हाला तारीख सांग. 30-31 तारीख त्यांनी मला सांगितली आणि म्हणजे 31 पुण्यामध्ये 31 सकाळी वेळ कोणतं निकट केलं आहे. म्हणजे असं म्हणतात नाही की
देखो बसंती त्याच्या लगे विरस होते एक वर्ष मी पाहिलं दोन आठवड्यापूर्वी लास्ट बोललो होतो आजच्या ऑफिसला आणि त्याच्यावरून तरी मिलिंदाचा विषय निघाला तो बोलू होईल एकदम लक्षात आलं की पर्यटनाचा विषय पुस्तकाचा सगळा फोटो मिलिंदाचं टॉपिक मला काल विचारलं म्हणून मी अक्षयला फोन केला कारण अक्षयचे खास मित्र मिलिंदाला अक्षय फोन करून त्याचा विचारायचं अक्षय लगेच त्यांना फोन केला मिलिंदाला एक दुसऱ्याचे क्षणाला मिलिंदाला मिळाले त्यांनी फोन केला असतं काम चालू असतं आपल्या जवळची ओळख मिलिंदाला फोन केला लगेच आणि डॉक्टर अरविंद खरं सांगायचं माझी पात्र नाही या विचार असायची अरविंद कापूंना म्हणजे त्याला विचारलं येतील ना कसंही कार्यक्रमाला येणार होते पुढे वस्तू तुमचाच दिसलं असतं आणि ते एवढं मोठं आहे टक्के होतं आहे त्यांनी सामान्य उपस्थित म्हणून त्यांनी आज हजर लावले त्यामुळे त्यांचे तिघांचे आभार जास्त असून मी बोलत नाही पुस्तकाबद्दल एकच सांगतो 16 ते 19 मी गेले होते ब्लॉग शोधला गेल्या 10 वर्षात त्यातले निवडून 10 एक आत्ता पुस्तकासाठी घेतले ते असे घेतले ते 10 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यावर 10 वेगवेगळी पैसे पुस्तक नावाची गोष्ट आहे ब्लॉगवरती मला लिहिलं असं कधी वाटलं होतं त्याची एक छोटी कहाणी आहे की ज्याच्यामुळे ब्लॉग मी लिहायला लागलो तर मी मला विनंती करतो त्याची बहीण आहे गेल्या आवाज मी त्याला विनंती करतो एक पुस्तकाला परिचय आणि नंतर आभार बोलायचा वेळ मिळाला तरी 2 मिनिटासाठी नंतर येतो नाही शब्दात लिहिलेली झाली जी आठवण आहे ती मी वाचते पुस्तक तर दूरचीच गोष्ट ब्लॉग सुद्धा कधी लिहील असं वाटलंच नव्हतं ब्लॉग लिहायला सुरुवात करण्याचं श्रेय हे परममित्र महेश केतकरला जातं बरोबर 10 वर्षापूर्वी अंदमान सहली घेऊन आल्यानंतर त्याने माझ्या मागे घोषाच लागला की ब्लॉग लिही खूप छान लिहितो असं म्हणत नेहमीप्रमाणे सुरुवातीला चालढकल करत मी वेळ पाहून आणला जेणेकरून महेश नंतर विसरून पण त्याने माझा पिच्छाच सोडला नाही व अंदमानचा ब्लॉग लिहूनच घेतला ते लिखाण सर्वांना खूप आवडलं पुढच्या 2 वर्षात काही मनती झाली सहलीहून आलं पुढच्या 8-10 दिवसात प्रवास वर्णन लिहून पूर्ण देखील होत असे त्याचा पहिला वाचक महेशच असायचा त्या 1-1.5 वर्षात मी पुण्यात कमी आणि बाहेरगावी जास्त अशी परिस्थिती होतो मला आठवत आहे महेशचा मला फोन आला की अरे काय आता ब्लॉग लिहायला मिळावा म्हणून फिरायला जातोस की काय असा तो विचारायचा लिखाणाची आणि ते वाचून लोकांकडून होणाऱ्या कौतुकाची चटाकच लागली होती सोडून आज महेश नाही पुस्तक करायचं ठरवल्यावर त्याची प्रकाशनी आठवण किंबहुना तो असता तर हे पुस्तक कधीच प्रकाशित झाले ती जबाबदारी तरी उत्साहाने स्वतःच्या खांद्यावरती घेत होती महेशची मुली नक्कीच वाचली अतिशय छान पद्धतीने आठवण प्रस्तुत सुद्धा केली आहे धन्यवाद मी मानवरावांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे पुस्तक लिहिलं पुस्तक प्रकाशित झालं प्रकाशनात सोहळाही थोडक्यात छान पार पडलाय पण नक्की आहे काय त्याच्यात त्याची एक छोटीशी झलक दाखवण्यासाठी आपल्यासमोर येते अनन्या क्षेमकल्याणी ती आपल्याला ह्याच पुस्तकातला एक वाराणसी बद्दलचा परिचय वाचून दाखवणार आहे श्रावण त्याच्या कासा पिकांना गावण्यात गेलो आणि आमचे पुरुष पायी काशीला गेले असले तरी आम्ही विमानाने जायचं ठरवले मुंबईहून सकाळी 7:15च्या विमानाने बसला गेलं आणि 2 तासात वाराणसीला पोहोचले वरुणा आणि अस्सी या नद्यांमुळे काशीला मिळालेलं दुसरं नाव वाराणसी उतरता क्षणी ते आश्चर्याचा धोका बसला शेजारच्या हँगरमध्ये श्रीलंका एअरलाईनचं विमान उभं होतं
वाराणसीला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याची कल्पना नव्हती. हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटक पुण्यातून परदेशात जात असूनही पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही हे सारखा विरोध आहे. 12-15 वर्षांपूर्वी तळेगाव जाफरपट्ट्यात विमानतळ होणार म्हणून इन्व्हेस्टमेंटसाठी घरं घेणारे आता पुरंदरला विमानतळाचं गाजत दाखवण्यापासून त्या भागातल्या जमिनी शोधत असणार. मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिवा स्वप्न आहेत हे पुणेकरांनी वेगळीच स्वीकारलेलं बरं. विमानतळ सार्थकपणे शारदेशीच्या नावाने आहे. वाराणसीला उतरल्यापासून शनिवारी परत विमानतळाला सोडेपर्यंत एक गाडी ठरवून टाकली जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही दगदग होऊ नये. आज बाहेर कट्ट्यावरच्या मित्रांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यायला कित्येक वेळा गेलो आहे. स्वतःचा परदेशी जाण्याचा दुराण वयानेही संबंध आला नसल्याने कधी कोणी रिसीव्ह करायला आल्याची वेळच आली नव्हती. त्यामुळे इथे आपल्या नावाचा प्लॅकार्ड हातात घेऊन चक्क वेळेत येऊन उभ्या असलेल्या गाडीच्या ड्रायव्हरबद्दल बरी कमालीचा हृदयभाव निर्माण झाला. वाराणसी शहरापासून 33 किलोमीटरला बाबतपूर गावात विमानतळ आहे. विमानतळ ते शहर रस्त्याचं चौपदीकरणाचं काम चालू होतं. ड्रायव्हर विजय बांधे हा कपाळाला टिळा, तोंडात पाण्याचा खोबरा आणि मिठाच पाणी असा मूर्तिमंत युक्ती भरला होता. त्यांनी पहिल्या काही मिनिटातच सगळ्यांना आपलंसं करून घेतलं आणि 4 दिवसात तुम्हाला मनसोक्त हिंडवून आणलं असं वचन दिलं. बनारसी पान, बनारसी साडी इथली खासियत आहे हे नमूद करत असताना त्या गाफील क्षणी वाटेतच एक हातमाग आणि शेजारी साड्यांचं दुकान आहे, तुम्हाला पाहिजे तर आपण आधी तिथे जाऊ असं तो बोलून गेला. सामान्यतः एखाद्या पर्यटन स्थळी आल्यावर सर्वप्रथम इतकं सुप्रसिद्ध ठिकाणी जाऊन यावं असा संकेत असतो. मी जमा जात्याच विलक्षण खरेदी केली आहे. हॉटेल नाही जायच्या आधी विमानतळावरून गाडी थेट शाळेच्या दुकानात शिरली. तुमचा 1.5 तास दुकानदार आई, माताजी परत बायकांना गोळा केला जायला. साडीच्या किमतीचा आलेख साडी गडीत वाढत राहिला आणि आम्हाला सगळे पैसे इथलेच संपले. असंच वगैरे माघारी पुण्याला जायला लागणार त्या कल्पनेने घाव फुटायला लागला. एकदाची खरेदी उलटली. सर्वांना थोडं थंड करण्यासाठी पाणीजींनी चाणक्षपणे गाडी वाटेत पेहलवान लस्सीवाल्याकडे थांबवली आणि अखेरीस इंडियन विदा या हॉटेलात आम्ही 4 दिवसांच्या मुक्कामासाठी गेले दाखल झालो. काय काय लिहू शकतो आशिष ते तुम्हाला कळलंच आहे. एक मिनिट मी आशिषकडे मेट्रो हे पुण्याला किंवा स्वप्न ठरलं असं लिहिलं होतं. त्याच्यानंतर मेट्रो झाली 2016 झाली. त्यामुळे ते शब्द मागे गेलो. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि होता याची एक वेळ टाकली होती. आई गेली माझा खात्री थोडी कमी होती. सार्वजनिक समारंभाला गेली आता 7-8 वर्ष आम्ही निवडणुकी घेतली. तिला की तिचा होता नाही का विचारलं तिथे लोकांना आई मला 7 वर्षांनी भेटलं असेल. त्यामुळे तिचे आवाज त्याच महिन्यासाठी आईने महेश म्हणून आणि महेशने सांगितलं त्या आनंदी होईल. आपल्याला छान वाराणसीबद्दल माहिती आशिष स्वरूपाने करून दिली. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास केलंच पाहिजे. आता आपले प्रमुख पाहुणे श्री मिलिंद खैरेची आणि विनंती करते त्यांनी आपले बोलू शकता अनुभव व्यक्त करावं. औपचारिक बोलणेकरांना सगळाच परिवार लागला आहे. मला स्वतःला प्रवास करायला खूप आवडतो. आशिषने प्रवास का केला याचं उत्तर आशिषने पुस्तकात दिलेलं आहे. पुस्तक जरूर पाहता. मला स्वतःला असं वाटतं की आपण आईच्या गर्भातून बाहेर गेलो त्यावेळेला आपला खरा प्रवास सुरू होतो आणि त्याला इतकी वेगळी डायमेन्शन त्या क्षणापासून सुरू होतात की आजची पाहते आजोबा मामा काका प्रत्येक डायमेन्शन आपल्याला नवीन सुरू आहे.
तसंच या प्रवासाचा आहे. आशिषने जो प्रवास केला की भारतातील काही निवड ठिकाणं त्यांनी निवडली आणि त्या ठिकाणांना त्यांनी व्यवस्थित केली. म्हणजे त्याचे डोळे नाम काम सगळं उघडलं त्या ठिकाणी. त्याच्या नोंदी त्यांनी बारकाव्याने दिली. हे वृत्त नवीन माणूस तिथे जाणारा आहे त्याला अत्यंत उपयोग त्याची डिटेलिंग केलेली आहे. आणि खाण्यापासून बसपासून हवेपासून सगळ्या गोष्टी त्यांनी प्लॉट लिहिले. हा मेगा फॅक्टर पण त्यांनी लिहिलं गरजेचं होतं असं ते पुस्तक वाचल्यावरती मला सांगतात. सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचणं नेमकं काय आहे. आपण अनेक ठिकाणी केदारनाथला जातो मला नाही आम्ही या सगळ्या ठिकाणी जातो. भारताची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी तो केलेला आहे आणि त्या पुस्तकाची वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं मेनली त्यांनी आणलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की तसा उद्या डोळ्यांनी ओळखपणाने केलेला प्रवास त्याच्यानंतर त्यांनी त्या पुस्तकात मांडला तो आपल्या सगळ्यांनाही ती कृती दिसत. म्हणजे तंबाखूचा कोबरा तोडा आहे पासून राज्यात काहीतरी पोलिसांची दादागिरी चालू आहे इथपर्यंत सगळ्या बारीक सारीक नोंदी त्याच्यात असल्या. मुलं झोपली प्रवासात रेल्वेचा परत मला नाही खाणं आहे उत्तम गोच्याचा वास येतोय हे सगळं सगळं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. इतक्या चौकसपणाने प्रवास व्हावा म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की माझ्या अगदी तरुण वयात मी फोटोग्राफी शिकलो या वेळेला त्यावेळेला माझ्या वडिलांबरोबर आणि मोठ्या बहिणीबरोबर जवळजवळ 20-25,000 किलोमीटरचा प्रवास मी करून केला. त्याची इम्प्रेशन आजही माझ्या मनात तशीच्या तशी आहे. तुम्ही आशिषने तिची इम्प्रेशन त्याला ती त्याची बारकाव्याने टिकून या पुस्तकात मांडली की आपल्यासारख्यांना नक्की उपयुक्त आहे. म्हणजे काय नाही सहज अर्थ दुसऱ्या ठिकाणी गेला तरी तुम्हाला उपयोगी पडतो. छोट्या नोंदी हे मी मुद्दाम खूप एक्सप्लोर करून त्या सांगत नाही कारण तुम्ही म्हणाल की मग पुस्तक वाचायला नको. तर तसं होऊ नये म्हणून पुस्तक वाचा. त्या बारक्या नोंदी तुमच्याही साठी उपयोगाच्या आहेत. आणि आशिषने ही नोंद केली नसती तर आपण मिळतं आणि त्याचे अर्थ म्हणून मुकलो होते वाचायला मिळालं नव्हतं. इतक्या सुंदर नोंदी त्यांनी त्याच्यात केली आहे. मला स्वतःला असं वाटतं की प्रवास हा आपल्याला समृद्ध करतो. म्हणजे कायम माणसं भेटतात प्रवासात त्या सगळ्या भेटी आपण किती समृद्ध होतो हे सगळ्यात महत्वाचं. आणि आपण स्वतःला समृद्ध करणं हे खूप गरजेचं आहे. मिनिमम आजच्या काळात तरी मला असं वाटतं आपण स्पर्शच करत नसल्या समृद्ध म्हणजे कुठल्याही ठिकाणी जातो काही करतो असं नसावं याच्याही गोष्टी त्यांनी म्हणजे शिल्प पाहताना तुमच्या मनातली इम्प्रेशन तेवढं पाहताना तुमच्या मनातली इम्प्रेशन ती स्वच्छता तो नीटनेटकेपणा खूप वारा असलेल्या ठिकाणी जाणं कसं नसावं याची उत्तम त्यांनी नोंदवलेली आहे त्या पुस्तकात. तर प्रवास हा आपल्याला काय करावं आणि काय करू नये कसं वागावं आणि कसं वागू नये याच्यासाठी खूप मदत करतो. अशीच त्या ठिकाणातून आपल्याला तिथपर्यंत बोलून गेलेलं आहे. मला असं वाटतं की बॉबी तू हे थोडंसं त्याला मागे लागून आपल्या मला खूप घेण्यासाठी मागे लागले. धन्यवाद. थांबतो. आशिषला माणूस माझे त्यामुळे मी कटवण थांबतो. वडिलांची माणसं आहे तिथे तो धन्यवाद दिलीजी. मी आता डॉक्टर नाथूंना विनंती करते त्यांनी 2 शब्द बोला. नमस्कार. विनंतीच्या वाटण्याचा उत्सुकाची मला कल्पना आहे. त्यात माझे तुमच्या इंटरनेटच्या सुविधा आणि सरकारने दिलेल्या सवलती याच्यामुळे पर्यटनाला भेटले. कशी आहे ते पर्यटन कसं आहे वर्णन काही ऐतिहासिक आहे काही धार्मिक आहे
काही पर्वतरांगेची आहे, काही प्रादेशिक आहे, अशा अनेक ठिकाणची ही प्रवास होणार. पण त्याच्या ह्याच्यामध्ये या पुस्तकाचं वैशिष्ट्यच आहे की ते हे सगळे जे आता मी सांगितली ते स्नॅक्स म्हणजे खाद्यपदार्थ लावून चिवडा वगैरे, पण आशिषनी या सगळ्या अतिशय बेमालूम त्याचं मिश्रण करून एक उत्कृष्ट जेवणाचं ताट आपल्या समोर ज्याची काय नाही या पुस्तकात सगळ्या गोष्टी की गाडीची प्रवास करण्याने ती दोन एक तर ती कृत्रिम असतात की आपण जणू ते विनावळचे माहिती करतो असतोय असं वाटतं. तर दुसरी ज्या काव्यात अबोध स्वरूपात असतात की ती वाचण्याचं फक्त डोक्याची दुसरं काय हे सगळं टाळून आशिषने आपल्याला या सर्व खाद्यपदार्थांची योग्य ती रचना करून आपल्या समोर ती मांडलेली आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा आशिषला धन्यवाद. उत्तराखंडमधल्या आज ती हिमाचल प्रदेशपासून द्राविडी गंगा दक्षिणची गंगोत्री ते उत्तरची गंगा आहे, गुजरात ते वाराणसीपर्यंत वाराणसीच्या सगळ्या रचनावरती काही ठिकाणी त्याचा उपजल तो राष्ट्रवाद आहे थोडासा वरती येतो आणि त्याबद्दल ते त्याचे विचार अंदमान गुजरात या लेखांना मला दिसते हे मुद्दाम मला सांगावं. आता एक अगदी शेवटची गोष्ट म्हणजे की हल्ली पुस्तकाची रचना याच्यामुळे एक सुंदर त्याला स्वरूप येतं आणि ते कसं आलेलं आहे याच्याबद्दल शंकाच नाही आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत की मी सांगितलं तारीख वार वगैरे सगळं दिले त्यामुळे माणसाला आपल्या प्रवासाची आखणी करणं हे फार सोयीचंच आहे. हा एक बाब त्याच्यात मोदक आहे. त्यांची भाषा अगदी सोपी आणि घरगुती त्यामुळे घरातल्या माणसाशी आपण बोलतोय संवाद साधतोय असं त्याच्यात वाटतं. त्यामुळे मला ते आवडेल सगळ्यात जर मला आवडलं तरी चलो दो गाव की ओर प्रकरण सर्व ठिकाणी सर्व लोक ज्या ठिकाणची माहिती देत त्या त्यांनी एक विशिष्ट वेगळी वाट सुखाळलेली आहे. भोजन वेगुलवाड्यासारख्या भाषा ज्ञान नसलेल्या प्रदेशामुळे वाचकांची उत्सुकता ताणते आणि तिथं जाण्याची त्यांना निश्चित. आणखीन एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे सायकलवरती चालणारा चालू आहे हा त्यांनी आपला ब्रँड अँबॅसेडर ठेवावा अशी माझी सायकल. दोन गोष्टी मला जाणवल्या. पुस्तकात काही नकाशे असते छोटे 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 की त्याच्यावर एक सर्वांगीण स्वरूप येतं त्या पुस्तक किंवा पुस्तकाच्या शेवटी काही संदर्भ असते तर जास्ती बरं अर्थात मी वैगुण्य नसून नजर जात नाही म्हणून ती ठेवतो तशी आहे असं समजावं. आता अशा प्रकारे एकंदरीत काय घरगुती पूर्ण भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा परिचय वाचणे अत्यंत आवश्यक आहे. आशिष लिहिते राहा. तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाबद्दल आता मी विनयजींना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मातुसाहेब आणि आशिष जी मला तुम्ही पण म्हणाले की तुम्ही बसून बोला मी राजकारणात आहे बसलो तर दीर्घ काळ होण्याचा धोका आहे. त्यामुळे उभं राहून बोलतो तर ते मर्यादित राहील आणि माझ्या सवयीशी ते सोडण्यात जाईल. माननीय नाथूजी आमचे मित्र मिलिंदजी आणि माझा पुतण्या आशिष आणि आपण सर्व आशिषच्या प्रेमामुळे इथे जमलेले बंधू आहेत. आशिष माझा पुतणी आहे आणि महाराष्ट्राने काका पुतण्यांचा एक मोठा इतिहास आहे. पेशवाईची जोडी सोडली पुतण्यांनी काकावर माफ केली.
त्यामुळे आशिषने लिहिणं ते सगळ्यांच्या समोर येईल या पद्धतीने पुस्तकाच्या रूपात मांडणं हे खूप मनाला समाधान देणार होतं आणि त्यामुळे त्यांनी ज्यावेळी फोन केला त्यावेळी मी म्हटलं की निश्चितपणाने अगदी आनंदात येईल. आणि इथे आल्यानंतर असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की माझा आनंद या सगळ्या वातावरणाने द्विगुणित झाला. तो अशा करता की हल्ली इव्हेंट्सना जाण्याचा खूप प्रसंग येतो पण कार्यक्रम कमी आहे आणि हा जो आहे ना तो एक कार्यक्रम. त्याच्यामध्ये आशिषच्या आणि त्याच्या लेखनावरच्या प्रेमापोटी आलेले आपण सगळेजण आहात. अनेकदा राजकारणात समाजकारणात आमच्यासारख्या लोकांना फेस शोईंगला जाण्याची खूप सवय असते. ते गेलं नाही तर बरं दिसणार नाही म्हणून जायला हवं जाण्याची फार इच्छा असते तसं नाही. पण इथे आपण सगळेजण अतिशय अकृत्रिम दिवाळ्याने आशिष करता एकत्र आलेला आहात आणि त्यामुळे अशा छोटेखानी कार्यक्रमात ही जी सहजता आहे त्या सहजतेचं सौंदर्य आज एक प्रकारे मी अनुभवतो आहे. एक आणखीन वेगळाईचा भाग आहे तो पुस्तकाच्या आकारात आणि प्रकारातही आहे. कारण आशिषची शैली जी आहे ती पूर्णपणे अतिशय सहज अशी शैली आहे आणि मित्रांची गप्पा मारताना तो जसं बोलत असेल तसं तो बोलत गेला आणि त्याला एक प्रकारे शब्दाबद्दल करून ते आपल्यासमोर त्यांनी आणला आणि ही सहजता ही आज फार दुर्मिळ आहे. आपण एका औपचारिकतेच्या अवडंबरामध्ये इतके गुंतून गेलेलो आहोत की असं सहजगत्या कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवला कोणीतरी सहजगत्या डोळ्यानेच आपले कौतुक केलं तर याच्या इंग्रजीत ज्याला नायसिटीज म्हणतात की जी सूक्ष्मता आहे ती टिपण्या इतकी देखील तरलता आता राहिलेली आणि त्यामुळे अशा वातावरणामध्ये असा कार्यक्रम होणं आणि तो सहज शैलीत लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणं हे मला खूप भावणार आहे आणि खूप आनंद देणार आहे. मलाच नव्हे त्या सगळ्यांना. म्हणजे इव्हेंटमध्ये कसं असतं की पुस्तक प्रकाशन वगैरे तर ठीकच आहे आणि आज खूप सुलभरित्या हे प्रकाशित झालं. आमच्या टीम पुस्तकाचं कव्हर उघडताना दमछाक होते आणि ज्यावेळी इथे सत्कार वगैरे झाले त्यावेळी बघत असो कोणीतरी टेप रेकॉर्डवर ते डॅन दुसरी लागते तसंही काही लागेल. त्यामुळे अशी जी एक अनौपचारिक कार्यक्रमाची मूळ आपली संस्कृती आहे तिला पुन्हा भिडण्याचा असा हा एक अनुभव आहे आणि त्यामुळे मी अशा एका अतिशय सहज प्रेमाने आपुलकीने एकत्र आलेल्यांनी केलेलं कौतुक असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्यात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल खरं मी आशिषचे आभार मानतो. साधेपणामध्ये सौंदर्य असतं ते त्या पुस्तकाच्या पानात आपल्याला दिसतं ते वाचताना आपण अडकून जातो आणि आशिषच्या एकूण व्यासंग हा शब्द खूप मोठा होईल पण त्यांनी जे काही वाचनाची आवड जोपासली आहे त्याचे प्रत्यंतर आपल्याला येत राहतो. तो अनेक लोकांचे संदर्भ देतो अनेक इंग्रजी मराठी कोटेशन्स देतो आणि जरी त्यांनी फिरता निरीक्षण केलेली आहे तरी देखील त्याच्याकडे देखील खूप विचार करण्याची क्षमता आहे याची साक्ष पुस्तकाच्या पानामध्ये आपल्याला मिळते. मुख्य म्हणजे हे लिहिण्याची त्याला प्रेरणा झाली याबद्दल मी त्याचं अभिनंदन करेन. कारण अशी प्रेरणा उत्कटतेशिवाय होऊ शकत आपल्यापैकी बऱ्याच जणांना होत असेल प्रेरणा आपण लिहायला बघतो अनुभवतो आणि असं वाटतं की हे कॅप्चर करावं आणि कुठेतरी मांडावं आणि मग तो उत्साह लगेचच आपल्या घसरणीला लागतो आणि धावलेलं खायला यायचं मोठं आणि मी लिहिलेलं कोण वाचणार आहे कोण बघणार आहे अशा प्रश्नांनी आपण इतके ग्रसित होतो की त्या उत्साहावर लगेचच विरजण पडतो. तसं त्याने होऊ दिलं नाही आणि नेटाने तो लिहित गेला आणि लिहिलेला असल्याने आपल्याला प्रस्तुत केलंय हे देखील खूप चांगलं आहे. एकदा एका कार्यक्रमात एकाने असं म्हटलं आणि तेही खरं आहे
की हल्ली पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या पुस्तकं वाचणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कदाचित जास्त होते की काय असा संशय यावा इतके प्रकाशनाचे कार्यक्रम आजकाल होत आहेत. पण पुस्तक वेगळं असेल तर त्याचा एक वेगळा वाचक वर्ग देखील आपल्याला मिळेल आणि त्यामुळे या पुस्तकाच्या बाबतीत ते भय आहे असं मला वाटत नाही. हे पुस्तक नक्की लोक वाचतील. पण मी आणखी एक जोडीन त्याला की आजकाल वाचकांपेक्षा श्रोत्यांची आणि दर्शकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीला होती लागली आहे वगैरे असं मी म्हणणार नाही. अजूनही लोक वाचतात, खरेदी जास्त करतात. पुणे पुस्तक महोत्सवात विक्रमी आकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि पुस्तक खरेदी करतात. याचा अर्थ कधी ना कधी ते वाचतील अशी आशा लेखकाला वाढते, वाढण्याला काही हरकत नाही अशी स्थिती आहे. पण दुर्दैव असं आहे की पुस्तक हा विषय देखील आता एका स्टेटस सिम्बॉल्सच्या रांगेमध्ये जातो आणि त्यामुळे घरामध्ये पुस्तकांनी भरलेला देवाणघेवाणीमध्ये कपाट असलं पाहिजे हे मॅन्डेटरी झालं. त्याची पुस्तकं किती वाचली महोदयांनी असा प्रश्न खरं म्हणजे अवघड प्रश्न आहे. तो विचारू नाही अशा पद्धतीचा प्रश्न. पण तरी देखील पुस्तकं प्रकाशित होणं फार महत्वाचं आहे. लिहितं राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपले अनुभव लोकांसमोर मांडणं हे देखील निसंशयपणे शाश्वत महत्व असलेलं असा एक मुद्दा आहे असं माझ्यासारखं वाटतं. पण मी आशिषला सुचेल की एखादा ऑडिओ बुक किंवा एखादा दुसरा पॉडकास्ट या संदर्भामध्ये असाही जर तुझा झाला तर या पुस्तकात म्हणजे पुस्तक चांगलं आहे पण आम्हाला ऐकायला आवडेल असं मनातल्या मनात म्हणणाऱ्यांची संख्या आहे. त्यांना देखील तू एक प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो. तसं पाहिलं तर प्रवास वर्णन हे कमी नाही आणि त्या प्रवास वर्णनांच्या कदाचित शेकडो पुस्तकांच्या यादीत नवीन पुस्तकाची भर पडली आहे. पण माझ्यासारख्या असं वाटतं की आपला देश इतक्या वैविध्याने नटलेला आहे की त्याच्यावरती जेवढी प्रवास वर्णन आपण लिहू तेवढी कमीच असं आपल्या देशाचं स्वरूप. आणि म्हणून ही विविधता, त्यातले बारकावे, त्यातली सौंदर्य स्थळं ही अनुभूत करून अनुभवाच्या माध्यमातून ज्यांनी टिपली आहे ती त्यांनी लोकांसमोर मांडणं याचं महत्व निर्विवाद आहे आणि ते कालातीत आहे. म्हणजे आपणही जर पर्यटक तर आपण असतोच तर आपण लिहिण्याचा असा सराव केला तर मला खात्री की अधिक चांगली पर्यटनावर आधारित प्रवास वर्णनावर आधारित पुस्तके येऊ शकतील. याचं कारण आपल्या देशाच्या विविधतेचं जेवढं भान आपल्याला हवं तेवढं आज दोन कमी नाही. पूर्वीपेक्षा ते विकसित झाले नाही असं नाही. पण एक काळ असा होता की उत्तर भारतात येणाऱ्या सगळ्या लोकांना विशेषतः मुंबई पुण्यात सुद्धा त्यावेळी पुण्यात एवढं प्रमाण नव्हतं पण सगळेजण म्हणायचे की हे भैये आहे. आता भैये हा शब्द फार आदराने उच्चारला जात नसेल, आजही तसा तो नाही उच्चारला. पण उत्तर भारतात सगळे भैये असं नाहीये ना. हरियाणामध्ये आहेत ते वेगळ्या पद्धतीचे लोक आहेत, बिहारमध्ये वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, मध्य प्रदेश आणखी वेगळ्या आहे, राजस्थानात स्वतःच एक वेगळेपण आहे. पण आपण एक सर्वपटपणे भैये असं म्हणतो. असं दक्षिण भारतातल्या लोकांना 25 वर्षापूर्वी सगळेजण मद्रासी म्हणायचे. कारण हे चुकीच होतं. पण तोपर्यंत त्या वैविध्यांची तेवढी जाणीव बहुधा झिरपली नसावी आणि त्यामुळे त्यांना आपण सर्वपटपणे मद्रासी असं म्हणायचं. आणि तिकडे ईशान्य भारताच्या बाबतीत तर बोलूच नाही अशी स्थिती होती. म्हणजे ईशान्य भारताच्या विषयामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांची अवस्था काल परवापर्यंत वी डोंट नो दॅट वी डोंट नो अशा प्रकारची. आणि आता ईशान्य भारताच्या बद्दलची जागरूकता वाढते आहे. मी आशिषला सुचवीन की तुम्ही ईशान्य भारताच्या सगळ्या 7 प्रांतांचा जरूर प्रवास करा. तुम्हाला खूप मोठी प्रेरणा देखील मिळेल आणि आम्हाला आणखी चांगलं पुस्तक मिळेल. त्यामुळे या प्रकारचा जो विविधतेचा पट आहे आपल्या देशाच्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा, तो आपल्या समोर विविधांगांनी आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर येण्याची गरज आहे. कारण आज कुठलीही माहिती मिळवायची असेल तर गुगल विविधतेला आपण शरण जातो आणि त्यात ते चुकही नाही. पण भारताची विविधताच नव्हे तर एकूण भारत हा अनुभवण्याचा विषय
आणि तो अनुभवण्याचा विषय असल्यामुळे तो नुसता गुगलमधनं माहिती संकलित करून आपल्याला आत्मसात करता येईल असा नाही. आणि त्याचे अनेक किस्से आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत. मी एकदा अंदमान निकोबारला गेलो. मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो आणि विद्यार्थी परिषदेचा ईशान्य भारताशी संबंधित एक उपक्रम चालतो. तर त्या उपक्रमाची त्यावेळी फिल्म्स वगैरे काढण्याचा एवढा हे नव्हता, डॉक्युमेंटरीज वगैरे. त्यामुळे एक स्लाइड शो आम्ही बनवला होता आणि तो निकोबार बेटावर आलेला. तर निकोबार हे जे बेट आहे अंदमानच्या दक्षिणेला, या बेटाचं वैशिष्ट्य असं की तिथे वांशिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर आफ्रो मंगोलियन या वंशाची लोक आहेत. म्हणजे आफ्रिकन पण आहेत आणि मंगोलायड फीचर्स ज्यांचे आहेत अशी लोक पण आहेत. तर एका शाळेमध्ये ज्यावेळी आम्ही तो स्लाइड शो दाखवला त्यावेळी तो कसा वाटला असं विचारल्यावर चौथीतल्या एका मुलाने सांगितलं, हमको बहुत अच्छा लगा कि हमारा जैसा दिखने वाला लोग भी इंडिया में है. तो याचं कारण त्याची फीचर्स मंगोलायड आणि त्याला आतापर्यंत कोणी असे जाणवून दिलं नव्हतं की मंगोलायड फीचर्सची लोक देखील आपल्या देशामध्ये आहेत, ज्यांना आपण सरदोपटपणे चिनी, नेपाळी किंवा मलेशियन, थायलंडमधनं आलेले असं मानण्याचा एक प्रकार. आता जागरूकता वाढली, पण हे त्याला जाणवल्यामुळे मला असं वाटलं की त्या स्लाइड शोचं साहजिक. याचं कारण आहे की या पुण्यामध्ये आपल्याकडे परदेशी विद्यार्थी भरपूर असतात आणि एकदा आमच्या ईशान्य भारतातल्या नागालँड, मणिपूरच्या मुलांचा एक समूह इथे पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना पुण्यातल्या काही मुलांनी त्यांना अप्रोच करून विचारलं की कसं आहे मग आता थायलंडमध्ये परिस्थिती कशी. तर ते आवाज झाले आणि मग ते म्हणले आम्ही थायलंडमधनं आलेलो नाही, आम्ही भारतातलेच आहोत, आम्ही आसाममध्ये, नागालँडमध्ये, मणिपूरचे. त्यामुळे ही आपली आपल्या देशाच्या विविधतेच्या परिचयाबाबतची सर्वसाधारण स्थिती आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने विचार केला तर मला असं वाटतं की अशा पुस्तकाचं एक निष्कंशय खूप मोठं महत्व आहे. त्याला एक आणखी कारण आहे ज्याचं भान आपल्या सगळ्यांना असायला हवं की आपण सहजगत्या असं म्हणतो की विविधता में एकता भारत की विशेषता, आणि ते योग्यच आहे. पण विविधता में एकता म्हणजे विविधता की एकता. म्हणजे आपण जरी विविध दिसत असलो तरी ते मूळ एक आहोत. ते आपलं एकत्व विविधांगी पद्धतीने समोर येतं म्हणून ती विविधता वाटते. तसं नसतं तर ज्यावेळी आपण गुढीपाडवा साजरा करतो त्यावेळी तेलंगणामध्ये उगाडी, पंजाबमध्ये बैसाखी आणि आसाममध्ये बिहू साजरा झाला नसता. कारण हे सगळे आपल्या पीक चक्राशी जोडलेले आपले सण आहेत, आपले उत्सव आहेत. किंवा नाचता येईना अंगण वाकडे ही आपल्याकडे म्हण आहे. हिंदीमध्ये नाच ना आहे अंगण पेढा आहे, बंगालीमध्ये अशीच म्हण आहे, तमिळमध्ये पण आहे, ऑकोमियामध्ये पण आहे, पंजाबीमध्ये पण आहे. हे भारत सरकारच्या भाषा विभागाने पाकसाळीतून म्हणीपाडा असा जिआर काढला होता म्हणून या म्हणी निर्माण झालेल्या होती. आपली सगळ्यांची विचार करण्याची पद्धत एक आहे म्हणून आपला लोकजीवनाचा जो काही आकलनाचा पर्याय आहे तोही एकच आहे. आणि म्हणून अशा म्हणी सर्व ठिकाणी समान अर्थाच्या अशा तयार झाल्या. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आपण मुळात एक आहोत आणि ही आपली एकता विविधांगी पद्धतीने लोकांच्या समोर येते म्हणून विविधता में एकता म्हणतो. खरं म्हणजे ती विविधता की एकता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी अनुभव हा फार मोठा शिक्षक. आणि हा अनुभव घेण्याकरता आपल्याला पर्यटनाकडे देखील थोडं डोळसपणे बघितलं पाहिजे. म्हणजे पर्यटनाला जाणारी मंडळी आणि त्यांचे किस्से याबद्दल पु ल देशपांड्यांपासून अनेकांनी अनेक पद्धतीने लिहिलं आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. पण हे पर्यटन हे केवळ आनंदासाठी आहे का ते शिक्षणासाठी देखील आहे का ते थोडस आत्मनिरीक्षणासाठी सुद्धा आहे, आत्मपरिचयासाठी सुद्धा आहे. त्यांनी अतुल्य भारताचा परिचय असं म्हटलाय. पण खरं म्हणजे पर्यटनाचे असे अनेक अनुभव आपल्यालाच पुन्हा एकदा परिचय करून देणारे असतात असाही आपला अनुभव असतो. आणि त्यामुळे त्या पद्धतीने आजकाल काय झाले की पर्यटनाचा संबंध एन्जॉयमेंटशी इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि एन्जॉयमेंटचा संबंध कशाशी ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एन्जॉयमेंटचा संबंध त्या आमिर खानच्या चित्रपटात होता की
अति त्या खंडारामध्ये की ऐश करायची. तर हे ऐश करायची, ऐश करण्यात ते गैर आहे असं माझं म्हणणं नाही. ऐश जरूर करा, पण केवळ आयुष हे काही आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जर असू शकत नसेल तर पर्यटनाला देखील तेवढं सीमित ठेवण्याचं काहीच कारण नाही ना. जरूर एन्जॉय केलं पाहिजे. आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एन्जॉयमेंटला एक महत्व आपण दिलेलं आहे. आपण काही केवळ निसंग होऊन आणि त्यागाच्या आणि याच पद्धतीने काम करावं असं कोणालाच म्हणत नाही. आपण जरूर एन्जॉय केलं, पण एन्जॉयमेंटची आपली व्याख्या आपण अधिक व्यापक केली पाहिजे आणि तिचा सूक्ष्मतेने विचार केला पाहिजे. एवढाच पर्यटनाच्या बाबतीतला एक मुद्दा मला अधिक आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा प्रकारच्या पुस्तकाचा एक आणखीन व्यावहारिक म्हणजे उपयोग असा शब्द वापरताना जरा कसरत होतो, कारण हे काही उपयोजन मूल्य असलेलं पुस्तक आहे अशा अर्थाने याच्याकडे बघत नाही. तरी ती उपयुक्तता आहेच, पण त्यामध्ये त्या सहजतेच्या शैलीतून निर्माण झालेले काही साहित्यिक सौंदर्य गुण देखील आहेत आणि त्यामुळे ते निश्चितपणाने आपल्याला आनंद देईल. पण दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर त्याचा एक उपयोग असा आहे की आपल्या देशाच्या एकात्मतेची जाण आपल्याला यातून अधिक प्रकर्षाने होऊ शकते. आमचे एक संघाचे प्रचारक होते, ते सांगायचे की म्हणजे देश एक आहे हे सांगण्याची त्यांची पद्धत अशी होती की पर्यटक निघाला कन्याकुमारी म्हणून, त्याला तामिळनाडूत गेला, त्याला रामलिंगम भेटलं. मग केरळमध्ये आला तर त्याचा ऊस होता, त्याचं नाव रामनाथ. मग कर्नाटकात गेला तिथे रामप्पा, मग तेलंगणात गेला तिथे रामय्या, मग महाराष्ट्रात आला तिथे रामभाऊ, मग गुजरातात गेला तिथे रामभाई, मग मध्य प्रदेशात गेला तिथे रामसिंग. असा राम सर्वव्यापी आहे हे आम्हाला त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं. हा म्हणजे नुसतं नावाचा विषय नाही, तो आपल्या सगळ्या संस्कृतीचं प्रतीक आहे, आपल्या मूल्य व्यवस्थेचं प्रतीक आहे, जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचं ते प्रतीक आहे. आणि त्यामुळे याची जाणीव सुद्धा जर डोळसपणे आपण पर्यटनामध्ये गेलो आणि केवळ ऐश करेंगे अशा पुरतीच ती आपली पर्यटनाच्या माध्यमातून आनंद ग्रहणाची व्याख्या सीमित ठेवली नाही तर मला असं वाटतं की अधिक व्यापक पद्धतीने आपण पर्यटनाकडे बघू शकतो, अधिक डोळसपणाने आपण बघू शकतो. तसे पाहिलं तर भारत हा एक अनुभव आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर बिल क्लिंटन अटलीचं सरकार असताना भारतात आले आणि त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र. बराक ओबामा मोदींच्या काळामध्ये भारतात आले आणि त्यांची भारतविषयक भूमिका बदलली. कारण भारत हा एक अनुभव आहे. पुस्तक लिहिण्याचं महत्व आहेच, सहज शैलीने लिहिल्यामुळे ते अनुभवाला अधिक साक्षात तुमच्या समोर आणून ठेवण्याच्या दृष्टीने नक्की उपयोगी आहे. पण शेवटी भारत हा एक अनुभव आणि तो अनुभव घेतल्याशिवाय भारत आपल्याला समजू शकतो. आणि त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की या अनुभवाचं एक शब्दरूप अशा पद्धतीने ज्यावेळी लोकांसमोर येतं त्याचं एक वेगळं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं महत्व आहे. आजकाल पर्यटन हा पूर्वी कधी काही करण्याचा विषय होता. आता साधारणपणे वार्षिक कार्यक्रम अनेक कुटुंबांमध्ये झाला आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला असं वाटणं की आपण पर्यटनाला जावं, काहीतरी बघावं, समजावं. विचारपूर्वक पर्यटन किती करतात आणि एक टिप्पार म्हणून पर्यटन किती करतात हा एक मुद्दा आहे. पण विचारपूर्वक देखील लोक पर्यटन करत असतील याचाही शंका नाही. पण अशा पर्यटन इच्छुक लोकांच्या मदती करतात मी संसदेत असताना पर्यटन मंत्रालयाला सूचना केली होती, तिचे पुनरुच्चार करतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटन कंपन्या निघाल्या आहेत आणि चांगली गोष्ट आहे. पर्यटन हा एक व्यवसायाचं साधन बनलंय याबद्दल आपल्याला आनंद वाटतो. पण याची चांगली कंपनी कोणती आणि वाईट कोणती हे कळणं फार मुश्किल आहे. आणि म्हणून पर्यटन कंपन्यांचं देखील रेटिंग जर सरकारच्या पर्यटन विभागाला करता आलं, महाविद्यालयांचं जसं रेटिंग असतं तर मला असं वाटतं की ती गुणानुक्रमे काय पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स राहिला आहे, कोणती विविधता त्यांनी त्यांच्या लोकांच्या तक्रारी कशा आहेत किंवा कशा नाही, या सगळ्यातून पर्यटन करण्याची उत्सुकता असलेल्यांना मोठी मदत होईल. आणि म्हणून त्या सूचनेचा मी पुनरुच्चार आणखी एक विषय मला असं वाटतं की पर्यटनाची व्याख्या जर आपण व्यापक केली आहे तर सामाजिक सांस्कृतिक पर्यटन
काही करण्याचा दृष्टिकोन असू शकतो. आणि आपण वनपर्यटन खूप मोठ्या प्रमाणात करतो, चांगली गोष्ट. पण खरं म्हणजे एक गव्हर्नन्स पर्यटन देखील असतं. आता मी ठाण्याहून आलो तो स्वाभाविकरित्या कनेक्टिंग लिंकचा अनुभव घेतलेला. आता कनेक्टिंग लिंक आहे किंवा मुंबईतली ॲक्वा लाईनसाठी जी पूर्णपणे भूगर्भातून जाणारी मेट्रो लाईन आहे ती काय, किंवा काश्मीरमध्ये बांधलेला जो पूल आहे तो काय, किंवा कुंभाचं आपलं अवकाश अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्र आहे ते काय, ही जी सगळी भारतामध्ये बनलेली विकासाच्या मार्गावर भारताला घेऊन जाणारी अशी जी ठिकाणं आहेत ती कोणतीच टुरिस्ट कंपनी आपल्याला दाखवू शकते. पण काही कंपन्यांनी जर असा विचार केला की विशेषतः तरुण मुलांना ज्यांना गव्हर्नन्स समजला पाहिजे, शासकीयतेचे बारकावे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. स्प्लेंडेड काय सुंदर आहे हे म्हणण्याआधी खूप काही घडलेलं आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यामुळे तो बोगदा कसा खणतात, त्यात कित्येक जण आपला जीव कसा डोक्यात घालतात, त्या पुलावर जाण्याकरता काय काय प्रकारच्या हिकमती लढवाव्या लागतात हे त्यांना कळलं पाहिजे. मी मध्यंतरी मध्य प्रदेशात एक धरण बघायला गेलो, मोहनखेडा, मोहनपुरा. तर त्या मोहनपुरा धरणाचं वैशिष्ट्य असेल ते क्षिप्रा नदीवर बांधलेलं आहे. पण वैशिष्ट्य असं की त्याला कालवे काढले तर सगळ्या शेतांना आजूबाजूच्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच पाणी पुरवलं. आणि त्यामुळे तो सगळा जो भाग आहे त्या भागातून जे पलायन व्हायचं, माणसं नोकरी धंद्याकरता बाहेर जायची, शेती किफायतशीर नसल्यामुळे ते आता थांबलंय. आता हे धरण बघणं, हे समजून घेणं, त्यातली सर्व काही ठिबक सिंचनाद्वारे ही जी त्यांची नीती आहे, धोरण आहे, त्याचा प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करणं मला असं वाटतं की हे देखील एक पर्यटनच आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शासकीयतेशी निगडीत अशा पर्यटनाची नवी वाट देखील आपण चोखाळायला हवी. कारण आपली लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ होते आहे. शासकीयतेविषयी लोकांच्या जाणीवा एक टोकदार बनत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्याही पर्यटनाचा विचार केला पाहिजे. तीच गोष्ट सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यटन. एखाद्या शहरामध्ये आजकाल होम स्टे हे खूप कॉमन झालं आहे आणि ते वाढलेही पाहिजे, त्याचा अनेक गोष्टी साधतात. पण एखाद्या खेड्यामध्ये देखील जर होम स्टे असते, एखाद्या आदिवासी बांधवाच्या घरामध्ये आपल्याला राहण्याची संधी मिळत असेल तर त्यात त्याला 4 पैसे मिळतील आणि आपल्याला खूप मोठं ज्ञानही मिळेल, हे अनुभवावे. अन्यथा आजकाल मध्यमवर्गीय मुलांना जमिनीवर सुद्धा झोपता येतं असं माहितीच नसतं ना, म्हणजे आपल्याला सवय नाही. मागे एक अमेरिकेतलं एक उदाहरण खूप प्रसिद्ध झालं होतं की अमेरिकेतल्या एका 25 मजली इमारतीमधल्या एका माणसाच्या शेजाऱ्याचा मृत्यू झाला वृद्धापकाळामध्ये. तर त्याच्या टीनेजर मुलाला जो कम्प्युटरवर खेळत होता त्याला वडिलांनी सांगितलं की माय सन, the grandpa next door is no more. आधीच ते लक्ष दिलं. मग त्याला दोघांना सांगितलं the grandpa next door is no more. मुलांनी असं विचारलं, असं नजर करून विचारलं, हो रिअली, हो केले. म्हणजे मृत्यू ही कल्पना त्या हत्येशी जोडलेली होती त्याच्या दिवशी. तसं कधीतरी आपल्यासारख्यांचं होऊ शकेल काय आपल्या देशात येणाऱ्या पिढीचं की या सगळ्या वंचितांचं देखील एक दुःख आहे, अभावाचं देखील एक वेदनेचं कारुण्याचं असं एक स्वरूप आहे. हे आपल्याला समजून घेता आलं नाही तर आपली मध्यमवर्गीय जाणीव जी आहे ती एका चौकटीत बंदिस्त होईल. आणि म्हणून कधीतरी असं पर्यटन जे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आपल्यासमोर उलगडणारं पर्यटन आहे त्यातही आनंद आहे. एखाद्या आदिवासी घरामध्ये जाऊन तो जे भाताची पेज तिथं आहे ती आपण पिणं त्याच्याबरोबर बसू, यातही एक वेगळा आनंद आहे. आणि कधीतरी हे असे आनंद आता नव्याने सांगावे लागतील की काय अशी एक प्रकारे परिस्थिती निर्माण होते आहे. बरेच जण मला असं वाटतं, माझी तक्रार नाही अजिबातच, पण आजकाल जेन झी किंवा त्याच्या पुढची जी पुढची पिढी असेल ती पिढी नेहमी कानात खुंट्या अडकून आपला आपला आनंद शोधत असते. त्या तरी आयपॉड आपल्या आयफोन मधून किंवा इतर साधनांमधून, आणि त्यात ते माझं मी तुझं तू असा त्यांचा परवलीचा शब्द आहे.
मी तुमच्यात हस्तक्षेप करत नाही, तुम्ही माझ्यावर काही शक्ती करू नये. योग्य आहे, त्यात काही चूक नाही. ही जी समाजामध्ये वैयक्तिक म्हणजे व्यक्तिगततेची जी एक वाढ होते आहे त्याच्याशी ते जोडले ते जगात सगळीकडे असते. पण कधीतरी यांना हे सांगायला पाहिजे की एखाद्या मैफलीत बसून एखाद्या चांगल्या गायकाचं गाणं ऐकल्यानंतर अंतर्यामीच्या उर्मीने आपण शेजाऱ्याला त्याची ओळख नसताना टाळी देण्याकरता हात करतो, त्याचाही हात पुढे जातो, याचा आनंद तुम्हाला करेल. आणि म्हणून हा आनंद देखील सामूहिक हेतून आहे किंवा आंतर व्यवहारातून आहे, इंटरॅक्शन मधून आहे. हा देखील एक आनंदाचं निदान आहे ना, हे आपल्याला समजावून सांगावं लागेल. आणि ती कदाचित आपल्या सारख्यांच्या पिढीची जबाबदारी आहे की काय असे या ठिकाणी नमूद करायला मला हरकत नाही. याचं महत्वाचं काय असेल की भारत, आणि एवढं फक्त सांगून मी मला बोलून थांबवतो की भारत नावाचं जे आहे ना, म्हणजे आयडिया ऑफ इंडिया इज ऑल अबाउट रिलेशनशिप. आणि आज त्यालाच कुठेतरी कसर लागण्याचं धोका आहे. म्हणजे त्यात आपली आणि निसर्गाची रिलेशनशिप, आपली आणि समाजाची रिलेशनशिप, आपली आणि आपल्या घरातल्या आई वडिलांची आणि वरिष्ठांची रिलेशनशिप. आपल्याकडेच आहे हे प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रवता आचरण. आणि 16 वर्षाचा झाल्यावर मुलाला फ्रेंड सारखं वागणं हे आपल्याकडेच आहे, बाकी कुठे नाही. ती कदाचित 10व्या वर्षीच फ्रेंड होत असते, माहिती नाही. पण आपल्याकडे त्याचं एक गणित घालून दिले आपल्या संस्कृती. आणि म्हणून हा जो आपला संबंध विशेषाचा जो ठेवा आहे आपल्याकडे असतो तो आपण जपला पाहिजे. आणि तो जपण्याकरता देखील पर्यटन महत्वाचं आहे, कारण पर्यटनातून आपण लोकांशी आणि देशाशी जोडले जातो. एक प्रकारे लोकांची मन जोडणारं पर्यटन अशा प्रकारचं त्याचं स्वरूप राहतं. त्या अर्थाने ही संबंधांची जी लीड आहे ती घट्ट करण्यासाठी देखील अशा प्रकारच्या पर्यटनाची आणि त्यावर लिहिलेल्या पुस्तकांची गरज आहे. पण मी सांगत होतो संबंधांवर अनेक वेळा असे अनुभव येतात की हे जी संबंधांची खुमारी आहे, त्याची जी लज्जत आहे, त्याचा जो वेगळेपणा आहे, त्याची जी वैशिष्ट्यपूर्णता आहे ती आपल्याला अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे लक्षात येते. हे आपल्या नातेसंबंधांनी जोडतो, घराच्या 4 भिंतींमध्ये येतो. एक अमेरिकेत भारतातून गेलेला आमचा शिक्षक मित्र होता आणि तो तिथे शिकवायचा. 20 वर्ष झाल्यानंतर आमची भेट झाली. तो म्हटलं इथे शिकवणं तिकडे भारतात शिकवणं याच्यात काय अंतर आहे? तर तो म्हणाला खूप अंतर आहे, अनेक चांगल्या गोष्टी इथे पण आहेत, पण अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आहेत ज्या आपण इथे सांगितल्या पाहिजे, मांडल्या पाहिजे, व्यवहारात आणल्या पाहिजे. तर त्यांनी एक उदाहरण सांगितलं. तो म्हणाला की मी साधारणतः 11वी 12वीच्या मुलांना शिकवतो तिथल्या अमेरिकेतल्या, आणि सगळे टीनेजर्स माझ्या वर्गात असतात आणि एक अतिशय हुशार तल्लख बुद्धिमत्तेचा सुटसुटीत मुलगा, अभ्यासात अतिशय प्रवीण असा माझ्या वर्गामध्ये 2ऱ्या-3ऱ्या बेंचवर बसायचा. तर एकदा माझ्या लक्षात आलं की तो चक्क वर्गात बसून सकाळी 11चं लेक्चर असताना झोप काढतो. तर मी पहिल्या दिवशी इग्नोर केलं, काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. मग 3ऱ्या दिवशी मी जाऊन त्याला उठवलं. तो झोपला होता, त्याच्या खांद्याला हात लावला. तर मला असं वाटलं की तो हुशार आहे, पण तसं काही झालं. तो उभा राहिला आणि म्हणाला की सर, टीचिंग इज युअर जॉब, वेदर टू लिसन टू युअर लेक्चर ऑर नॉट इज माय जॉब. आता इतकं परखड पाण्याने दिलेलं उत्तर म्हटल्यानंतर आमचा भारतीय शिक्षक विचार होता निशब्द झाला. आता याच्यावर काय आर्ग्यू करायचं. पण त्याच्या मनात तो प्रश्न घर करून राहिला होता की हा झोपतो का? 11 वाजता कसा हा झोपू शकतो? इतके दिवस असं कधी झालं नाही, काय अडचण आहे? म्हणून त्यांनी काही दिवसांनी त्या मुलाला म्हटलं की आपण जरा कॉफी घेऊ बरोबर, मला जाणून घ्यायचं की काय तुझा प्रॉब्लेम. मुलांनी प्रथम तर टाळलंच, पण हा भारतीय शिक्षक तो हात दोष मागे लागला की येईल दे आणि मग म्हणाला की चला घेऊ चहा. तर चहा किंवा कॉफी जे काय असेल ते तो कॉफी पिता पिता मुलांनी सांगितलं की असं की माझ्या घरात एक प्रॉब्लेम निर्माण झाला. माझ्या आईने माझ्याकरता एक नवीन वडील आणले आहे. आता या नवीन वडिलांना मी घरात नकोय म्हणून ते सारखे माझ्या मागे लागले की काहीतरी कर आणि एखादे स्टुडिओ अपार्टमेंट बघ, नाहीतर कुठेतरी जा, पण तू आपल्या घरात राहण्याचं काही कारण नाही. तर मी त्यांच्याशी रोज वाद घालत होतो. पण आता इतका मला त्याचा कंटाळा आला की परवा म्हणजे 15 दिवसापूर्वी मी त्यांना शब्द दिला की 6 महिन्याची मुदत मला द्या, मी काहीतरी करून माझ्यामध्ये पैसे जमवतो आणि कुठेतरी हॉस्टेलमध्ये राहणार.
आता पैसे जमवायचे तर काय करावं लागेल, म्हणून मी मॅकडॉनल्डच्या दुकानामध्ये रात्री 10 पासून पहाटे 4 पर्यंतची ड्युटी करतो. 5 वाजता मी घरी येतो, झोपतो, पण सकाळी 9, 9:30, 10ला उठून वर्गामध्ये 11 वाजता यायचं आणि जागं राहायचं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मी दणके आहे. पण शेवटी मी म्हणाला की सर, दिवसभर माझं असं चाललेलं असतं आणि मला एकूण 10 शिक्षक शिकवतात, पण तुम्ही एकमेव आहात ज्यांनी मी का झोपतो या चिंतेने पोखरलं त्यांच्या मनाला, आणि म्हणून तुम्ही हात दोन मागे लागला. याचं कारण तुम्ही भारतात शिष्य संबंधांची आपली जी परंपरा आहे त्याचं हे मला असं वाटतं की अतिशय चांगले उदाहरण. आणि म्हणून ही संबंधांची जी वीण आहे त्याचंच नाव भारत आहे. आणि म्हणून या भारताची ही सगळी जी मांडणी आहे, ज्या पद्धतीने भारत बनला आहे, ज्या प्रकारचे संबंध आपापसात विकसित झाले आहेत ते समजून सांगणार असं एक सहज शैक्षणिक सुंदर पुस्तक आपल्या सगळ्यांना दिल्याबद्दल मी काशीकरांचे आभार आधी माझी नाव विनंती आहे ते पुस्तक जर का वेळी मी करायला असेल त्याला लागणाऱ्या सर्व त्यासाठी किंवा आपल्यासाठी केलेला आपलाच अनुष्ठाचा सोहळा, त्याला मान्यवरांची राहिली उपस्थिती, तर आपल्याच माणसाचं कौतुक करायचं नाही हे चुकीचं आहे, नाही का? त्यासाठी मी पंचमहालीच्या राजला 2 मिनिट नमस्कार. तसं मला काही माझा विनय नाही, फक्त आमचं असं मनापासून आहे की अशाच कौतुक व्हावं आणि विनय काका एक छोटं शाल आणि सेट काही लोकांचे फक्त आवाज सगळ्यांचे म्हणजे नावा एकत्र विसरले झाले. 2 भाग पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेचे मला किती वेळ आलं तर म्हणजे मला पुस्तक प्रकाशन जेव्हा करायचं ठरलं मला भरतनाट्यम ते सचिन जोशी भेटला. दुसरा एका प्रकाशनाच्या दुकानात चालू होतो. सचिनने मला हात दिला आणि म्हणजे मी प्रकाशक शोधतोय. सचिन स्वतः एक डॉक्टर सचिन जोशी टेक्निकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्याची स्वतःची पुस्तक आहे. म्हणजे पराग पिंपळेची गाव घालून देतो. त्या शहराने पराग पिंपळेंना भेटतो. 31 जानेवारीला आपण भेटलो होतो सिंहगड रोडला. आता 31 मे आला. 4 महिन्यात पराग पिंपळेला मी अजून भेटतो पण नाहीये. फक्त फोन, ईमेल आणि व्हॉट्सअपवर आमचं म्हणून पुस्तक झालेलं आहे. पूर्ण पुस्तक पराग पिंपळेंनी केलेलं आहे. पराग पिंपळेंचा आभार, सचिन जोशीचा आभार. पुस्तक प्रक्रियेचे पंचमहालीचं प्रत्येकाचं नाव घेण्याचं अवघडे राज विलयला पारडी सगळे थांबलं करा. 21 वर्ष पुस्तक छापून आलेल्या पहिला पुस्तक पारडी कर्मचारी सांताक्रूजला गेलं आणि सावरकरांच्या जयंतीला पंचमहाली सगळ्यांचे आभार. प्रत्येकाच्या नाव घेण्याचं अवघडे. नितीन निलाक्षीचे आभार. निलाक्षी तर एक भावची. नितीन तर गेले किलोमीटर नितीन माणसांची किलोमीटरला प्रचंड मदत केलेली. विशाल आणि अमृता मागे नवीन होते. अमृता मराठी शाळेत शिक्षक अमृतीला विचारलं एकदा ब्लॉग वाचले का माझे 2 घंट्यापर्यंत रोज होता मी ब्लॉग वाचले. त्याला प्रूफ रिडिंगला मुद्रित शोधला सांगितला. त्याला उघडचे आभार. अजून राहिलं असेल अमोल बरोबर मी ट्रिपा गेल्या, सुजय बरोबर ट्रिपा गेल्या. घरचे राहायचे मावशी वाराणसीला आई आणि यांच्या दोघी भेटी होत्या.
अजूनही कामाला येते 10 वर्ष झाली. रोहित आणि समीर इनफॅक्ट सप्टेंबरमध्ये आम्ही गुजरात ट्रिपला आल्यानंतर रोहित समीरनी अक्षरशः हुशार लावला की आता पुस्तक छापच त्यामुळे त्यांच्या दबावाला बरे पडून ऍक्च्युली पुस्तकाचं खरं आता सध्याचं क्रेडिट रोहित आणि समीरला आहे. नावाला कोणाची विसरली असतील तर मला क्षमा करा, त्यांचे अर्थ जायचे. आता या सोहळ्याविषयी जेव्हा 31 तारीख विजयनगरांनी फायनल सांगितलं तेव्हा आम्ही लगेच शो चालू केला. 31 तारखेला बरेचसे हॉल बुक होते, म्हणजे वाढदिवस वगैरे ते हॉलमध्ये करतात माहिती होतं, पण प्रत्येकाचाच वाढदिवस 31 तारखेला कसा आला पाहिजे नसतं. नंतर लक्षात आलं की अधिक महिन्याचा मी माणूस नाही, अधिक महिन्याला हा एक प्रकारे त्यासाठी हॉल बुक केले. मी आणि स्थिती बघायला गेलो होतो, या 4 हॉल पाहिले, 4ही बुक होते. पण नंतर संध्याकाळी श्रीकांतचा फोन आला की अरे आपण हॉलच्या पाहतोय अशा त्यावेळेस क्लब हाऊस आहे इथं राहतात शेजारी, तर ही सगळी मी जबाबदारी घेतो. त्यामुळे थोडक्यात अधिक महिन्यामध्ये जे हॉल बदल झाले होते ते तर गेले, पण हा हॉल सरकारला पूर्ण नियोजन सरकारला केलंय. निवेदनासाठी प्रभा जोशींना आपण विचारलं होतं आमच्या पंचमीयांच्या कुटुंबातच आहे, पण तब्येतीमुळे त्यांनी विचार ठेवल्यानंतर मंदिर आणि बिल्डिंग आणि सेक्रेटरीची आपली मंदिर दोघांनी ती जबाबदारी सगळी तिघे माहिती आहे आणि वैद्यकीय आलो आपण कोणाची नावाचा दुसरं माझी मावस बहिणी ती आली पण वेगळ्या कामासाठी आपल्याला पण गेला सांगते माझ्या ताजा महिन्यातून आली. नाशिक वावीकर साफेकर बंधू असे फेमस होते, तसे आमच्या कुटुंबात वावीकर बंधू फेमस आहे. ऑपो वगैरे नाशिकला भेटतो 2 आठवड्यापूर्वी 4:30 वाजता येऊन त्यांना शिकून आलं त्या कार्यक्रमासाठी. मावस भाऊ आहे आम्हाला वापर ठाण्यावरून, त्यामुळे त्या सगळ्यांचे आम्हाला लांब लोक आले. बहुतेक सगळ्यांचे आवाहन झाले. पुस्तक ज्यांनी आत्मनोंदणी केली होती त्यांचा प्रश्न त्या पुस्तक घेऊन जा, ज्यांना घ्यायचंय त्यांनी पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे, आधीच उपलब्ध आहे. मुळात आमच्या हळदीच्या असं सांगायचं तर खूप पाहुणे बाहेर गेल्यानंतर दार लावलेच नाही पुस्तक घेतल्या गेलं महाराष्ट्र. छान बोलायला वेगळं कार्यक्रमाचं सांगायला सगळ्यांनी बोलूया. आपण राष्ट्रगीताने बोलूया. राष्ट्रगीताला सुरुवात करायची आणि आपण त्याच्याबरोबर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग